श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 93। सुंदराबाई आणि चोळाप्पामध्ये वाद सुरूच होता। तू पैशासाठी स्वामी समर्थांच्याकडे सेवा करतेस, चोळाप्पाने स्पष्ट आरोप करतात सुंदराबाई बितरली। आणि मग तू काय करतोस? सुंदराबाईने हाताची पाचही बोटे चोळाप्पाकडे दाखवत चोळाप्पा गप्प झाला होता। सुंदराबाईला चटकन प्रत्युत्तर देणे त्याच्या अपराधी मनाला जमत नव्हते। त्या काही क्षणाचा फायदा घेत सुंदराबाई मालोजीराजांच्या मागोमाग स्वामी समर्थांच्या दिशेने गेली होती। मालोजीराजे स्वामी समर्थाजवळ आले होते। कोड्या कंपनीचे इंग्रज उत्सुकतेने पाहत असतानाच मालोजीराजे स्वामी समर्थापुढे नतमस्तक झाले। कमरेतून झुकून स्वामी समर्थांना ते प्रणाम करीत म्हणत होते, स्वामी, या मालोजीला आशीर्वाद द्यावा। अचानक स्वामी समर्थांचा हात वर गेला आणि चेहरा क्रुद्ध झाला। कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वी स्वामी समर्थांनी काळखंड अक्कलकोट संस्थानचे अधिपती मालोजीराजांच्या श्रीमुखात भडकावली होती। नालायका! स्वामी समर्थ कडाडले होते। मालोजीराजांच्या डोळ्यासमोर तर काजवे चमकले होते। सभोवताली उभे असलेली भक्त मंडळी सुद्धा स्वामी समर्थांना उग्ध अवतार धारण करताच घाबरले होते। मालोजीराजे तर थरथर कापत हात जोडून स्वामी समर्थापुढे उभे होते। ते इंग्रज लोक चक्रावून गेले होते। एक स्वामी राजाच्या थोबाडीत मारतो यासाठी ते अकलनीय होते। काय समजतो तू स्वतःला? स्वामी समर्थ कडाडले होते। स्वामी समर्थांनी बोलता बोलता हत्ती घोडेस्वार बोट करून दाखवले होते। तुझा मोठेपणा तुझ्या घरी ठेव, हा सारा बेट जवा तुझ्या राजवाड्यात ठेव, इथं नाही चालणार। मालोजीराजांनी घाबरून होकारार्थी मान डोलवली होती। हरामखोरा, तुझ्यासारखे बुद्धिबळाच्या खेळातील अनेक राजे मीच निर्माण करतो आणि मीच नष्ट करतो। स्वामी समर्थांना कसे आवरावे हे कोणालाही समजत नव्हते। मार खाऊनी मालोजीराजे संतापले नव्हते किंवा स्वामींना श्रीमुखात भडकवली या अपमानही वाटत नव्हते। उलट स्वामींच्या तेजाची प्रतिनिधी येऊन ते स्वामीपुढे अधिकच नतमस्तक झाले। स्वामीपुढे नतमस्तक होत त्यांनी क्षमा मागताना म्हणाले होते, स्वामी, लेकराचा अपराध पोटात घ्या। मालोजीराजे स्वामींचे दर्शन घेऊन परत गेले होते। भक्तजन स्वामींच्या वर्तनाची चर्चा करू लागले। काय सुचवायचे होते स्वामी समर्थांना या घटनेतून? देवाच्या दर्शनाला येताना विनम्र होऊन यावे, भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी अहंकाराची बडेजाव दूर सारूनच दर्शनाला यावे। जो आम्हाला सर्व काही देतो त्याच्या समोरच त्याच्या वैभवाचे प्रदर्शन करायला कशासाठी जायचे? लोकांना वाटले होते की यापुढे मालोजीराजे स्वामींच्या दर्शनाला कधीही येणार नाहीत। पण मालोजीराजे दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या दर्शनाला येऊ लागले। दर्शनाला जाताना मालोजीराजे पगडी आणि तलवार उतरून ठेवीत। ज्या वाहनाने मालोजीराजे येत होते ते वाहन स्वामींच्या बसण्याच्या जागेपासून खूप लांब उभे करून अनवाणी पायी चालत स्वामींचे दर्शन घेत होते। सामान्य नागरिकांप्रमाणेच मालोजीराजांनी स्वामींचे दर्शन घेत होते। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।